नमस्कार मित्रांनो. भारतातल्या एकूण देशातले नागरिक आणि त्यांचं राहणीमान, त्यांचा वर्ग, त्यांचा धर्म आणि त्यांची एकूण लोकसंख्या यासाठी दर 10 वर्षात जनगणना होत असते. पण 2011ची झालेली जनगणना, त्यानंतर ती 2021ला झाली पाहिजे होती. पण कोरोनाने मध्यंतरी जनगणना करता आली नाही आणि आता ती परत सुरू करण्यात आलेली आहे. त्याचा पहिला आढावा घेण्यास सुरुवात झालेली आहे. तर बऱ्याच पूर्वीपासून काँग्रेसने आणि बऱ्याच पक्षांनी अशी मागणी केली की जनगणना करत असताना जातीय जनगणना करायला हवी. आपल्याकडे महाराष्ट्रात भुजबळ साहेबांना ही मागणी केली होती आणि उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याचशा, बिहारमधल्या बऱ्याचशा पक्षांनी ही मागणी केली. पण BJPने त्याला होकार कधी दिला नाही. नंतर मात्र आम्ही ती जनगणना करू असं सांगितलं. पण आता जेव्हा काम सुरू झालं तेव्हा जातीचा काही फारसा उल्लेख अजून आलेला नाही. तेव्हा OBC समाज आक्रमक झाला आणि त्यांनी काही ठिकाणी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. खरं तर ही जी जनगणना आहे ही भारतात प्रथमच 1872ला जनगणनेला सुरुवात झाली आणि त्यांचा पुढाकार घेतला इंग्रजांनी. त्यानंतर 31पर्यंत जनगणना अशाच पद्धतीने होत होती आणि 1941ला ती झाली नाही, कारण तेव्हा जगात महायुद्धाचे ढग जमा झालेले होते. 48ला यासंबंधी कायदा करण्यात आला. त्यात फक्त अनुसूचित जाती आणि जमातींचाच उल्लेख राहील. अशा पद्धतीने ही जनगणना सुरू झाली. पण आता OBC पासून सगळे वर्ग असं म्हणतात की सगळ्या समाजाची अलग अलग पद्धतीने गणना झाली पाहिजे. म्हणजे कुठला समाज संख्येने भारतात किती आहे आणि तो कोणत्या प्रांतात राहतो, अलग अलग प्रांतामध्ये त्याच्या समाजाची संख्या काय आहे, असा सगळी जनगणना झाली पाहिजे. पण BJPचं सुरुवातीला असं म्हणणं आहे की अलगतेची भावना यामुळे निर्माण होते आणि जर देश एकसंध ठेवायचा असेल तर फक्त हिंदू म्हणून जनगणना, म्हणजे धर्मीय जनगणना करायला हवी, जातीची जनगणना करायला नको. आणि खरं तर ही गोष्ट बरोबर आहे. कारण मुळात नेहमी तुम्ही जातीची जनगणना कराल तर मग प्रत्येक जात किती काय त्याच्यावर सगळी चर्चा होईल आणि प्रत्येक जातीचे पुढारी त्या पद्धतीने आपला हिस्सा मागतील. म्हणजे जिसकी जितनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी, अशा पद्धतीची ही जनगणनाचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यासाठी हिंदू म्हणून आणि एक मुस्लिम म्हणून किंवा ख्रिश्चन म्हणून असं जनगणना झाली पाहिजे असे BJPचं म्हणणं आहे. पण बाकीच्या पक्षांचा देरट्यामुळे मध्यंतरी BJPने ही गोष्ट मान्य केली की आम्ही जाती जनगणना करू. आणि आताही जेव्हा जनगणना सुरू झाल्यावर त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे सांगितलं की आता सुरुवातीला प्राथमिक घरात किती कुटुंब आहे, किती माणसं आहेत आणि त्यांचं राहणीमान, त्यांच्या घरातल्या त्यांचं घर, त्यांच्याकडे असणारी गाडी, त्यांचं उत्पन्न, त्यांची शेती, या सगळी माहिती घेण्यात येत आहे. तेव्हा पुढच्या जेव्हा परत नवीन माहिती घेण्यात येईल त्यावेळी जातीचा उल्लेख असेल असं त्यांना म्हणायचं आहे. पण मला नाही वाटत ती जातीची जनगणना प्रत्येक समाजानुसार केली जाईल, प्रत्येक जातीनुसार केली जाईल. खरं तर ही जी मागणी एवढी मोठ्या प्रमाणात हे इतर पक्ष किंवा विरोधी पक्ष करत आहेत, तर मग 70 वर्षात काँग्रेसने जाती जनगणना का केली नाही हाही प्रश्न उभा राहतो. आणि आजही तो पक्ष एवढा आक्रमक नाही. मध्यंतरी राहुल गांधींनी ही मागणी केली होती की जाती जनगणना करायला हवी, पण आता ते काही फारसे बोलत नाही. खरं तर जाती जनगणनेचे फायदे आहेत तज्ज्ञांच्यानुसार. त्यांचं म्हणणं आरक्षण ज्या पद्धतीने आज चालू आहे त्याच्यामध्ये कुठला समाज वाढला किती कमी झाला त्याप्रमाणे ते आरक्षण कमी जास्त करता येईल. आणि कल्याणकारी योजना, आता कल्याणकारी योजनेचा विचार केला तर त्या काही जातीनुसार देण्यात येत नाही. कारण भारतात दिले जाणारे रेशन, भारतात दिले जाणारे गरीब लोकांसाठी घरं, शौचालय आणि शिक्षणाच्या वेगवेगळ्या स्कीम हे
किंवा शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान हे काही जातीवर आधारित नाही, तेव्हा कल्याणकारी योजनेचा तसा काही फारसा परिणाम ह्या जनगणनेमुळे होणार नाही. फक्त जनगणनेमुळे आरक्षणवर परिणाम होतो. पण मुळात आता दिवसेंदिवस आरक्षण कमी होत आहे आणि 70 वर्षापासून जे आरक्षण दिले गेले त्याची 3री-4थी पिढी सुरू झालेली आहे. मग 3-4 पिढीपासून त्याच कुटुंबाला ते आरक्षण जातं आणि जो प्रगल्भ आहे, जो हुशार आहे, जो सांपत्तिक स्थिती भक्कम आहे अशा व्यक्तीकडे ते आरक्षण जातं. सामान्य आणि गरीब वर्गाला त्या आरक्षणाचा फारसा लाभ होत नाही. आणि जरी आरक्षणाचा लाभ होत असेल म्हटलं तरी आता मुळातच सरकारी नोकऱ्या राहिल्या कुठे, कारण आरक्षण हे फक्त सरकारी नोकरीमध्ये आहे, खाजगीमध्ये नाही. शिक्षण क्षेत्रात जे आरक्षण होतं त्यात मोठ्या प्रमाणात खाजगी शिक्षण संस्था उभा राहिल्यामुळे तिथं बी फारसं वाव नाही आणि कंपनी वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर आता खाजगीकरण सुरू झाल्यामुळे खाजगीकरणमध्ये कुठे आरक्षण दिले जात नाही. मग सरकारी नोकऱ्या किती आणि मग त्यासाठी आरक्षण किती असाही प्रश्न होतो. आणि मुळात 50% आरक्षण नको ही सुप्रीम कोर्टाची किंवा कायद्याची अशी नियमावली असेल तर मग मोठी संख्या एखाद्या समाजाची वाढली तर मग त्याचं आरक्षण वाढेल आणि कमी संख्या झाल्याचं कमी होईल. म्हणजे एका समाजाचं दुसऱ्या समाजाशी एक प्रकारे भांडण आहे, कारण मग तो म्हणेल की माझं आरक्षण यांनी घेतलं. तेव्हा मित्रांनो, आरक्षण आणि कल्याणकारी योजना याचा जर विचार केला तरीसुद्धा खरं तर हे जी जनगणना आहे हे BJP म्हणतात त्या पद्धतीने झाली पाहिजे, कारण धर्मानुसार ही जनगणना होणे गरजेचं आहे. जातीनुसार केली तर मुळात आपण जात हा भाग आता मागे पडला पाहिजे, आपण एकसण झालं पाहिजे आणि परत परत जातीचा उल्लेख होता कामा नाही. कारण मुळात जोपर्यंत जात जात नाही तोपर्यंत काही देशाची फारशी प्रगती होणार नाही आणि समाजातला विद्वेष, समाजातला तेढ, समाजातली दरी कमी होणार नाही. तेव्हा फक्त राजकारणासाठी याचा उपयोग होता कामा नये. तर याचं खरं तर जे आज जनगणना चालू आहे आणि ज्या जनगणनेमध्ये जातीचा उल्लेख होणार नाही अशी तजवीज भाजप करत असेल तर ते योग्य आणि उत्तम आहे. नमस्कार.